पुंडलिकवरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरनाथ भगवान की जय। प्रभु रामचंद्र भगवान की जय। पवनसूत हनुमान की जय। उमापति महादेव की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। एकदा नारद महर्षी लंकेमध्ये रावणाच्या दरबारामध्ये गेले. त्यावेळेला रावणाला अतिशय आनंद झाला. आसनावरती नारद महर्षींना बसवलेला आहे. अतिशय प्रेमानं पूजन अर्चन केलं. रावण हा नारद महर्षींना पाहून अतिशय आनंदित झाला. 16 उपचारानं पूजा केल्याच्या नंतर रावण हा नारद मुनींना विचारू लागलेला आहे, या त्रिजगतामध्ये, या त्रिभुवनामध्ये, स्वर्ग मृत्यू पाताळामध्ये मी अतिशय थोर असा ऐश्वर्यवान आहे. मला कोणत्याही गोष्टीची कमतरता नाही. अनर्घ्य अशी कुठलीही वस्तू नाही की जी मला प्राप्त झालेली नाही. सुरासुर सगळे देव राजे माझी आज्ञा पाळतायत. याच्यामध्ये कोणतीही कमतरता नाही. तरी हे मुनी मला सांगा. असं तो राजा रावण बोलल्याच्या नंतर नारद मुनी त्याला प्रत्युत्तर देऊ लागलेले आहेस. तू बोललेला आहेस हे अगदी सत्य आहे, परंतु याच्यामध्ये एक गोष्ट कमी आहे. जसं नाकाशिवाय चेहऱ्याला शोभा नाही, झाडाशिवाय वनाला शोभा नाही आणि फळाशिवाय झाडाला शोभा नाही. विधवा स्त्रीचं कितीही तारुण्यपण असलं तरी त्याला काही उपयोग नाही. त्याप्रमाणे हे रावणा, तुझ्या सभेच्या ठिकाणी सर्व काही सुशोभित आहे. राजे आहेत, देव सगळे तुझ्या आज्ञेमध्ये आहेत, पण एक गोष्ट मात्र कमतरता आहे. तो म्हणजे परमात्मा देव जो भगवंत आहे, या चराचरामध्ये व्याप्त आहे. चैतन्यभूत असा जो ईश्वर आहे, हरिहरादी सूर्य शक्ती अखंड ज्याचं ध्यान करतायत, असा परब्रह्म ब्रह्मणस्पती नाव आणि रूपाच्या वेगळा प्रणव ओंकार रूपामध्ये सगुण आणि निर्गुण द्वयातीत सनातन, त्याच्या व्यतिरिक्त हे सभास्थान शून्य दिसत आहे. प्रणव ओंकार रूपी मुखाचा तो देव, त्याचं नाव विनायक आहे, तो ह्या सभेमध्ये नाही. त्याच्यामुळं रावणा तुझी सभा ही शून्यवत आहे. असा देवादिदेव लंबोदर आहे, अलक्ष लक्ष असा गोचर आहे आणि भक्ती केल्याशिवाय तो कुणालाही वश होत नाही. आणि म्हणून महादेवाची भक्ती केली आणि त्या महादेवांचाच मुलगा गणपती आहे. त्याची शक्ती आघात आहे आणि बुद्धीचा तो दाता आहे, सर्वांना बुद्धी देणारा आहे. सुरासुर सगळे तो रणांगणामध्ये जिंकलेले आहेस, पण सद्भावांतकरणामध्ये जाऊन तू हेतू पूर्ण करून घे. नारदाचे असं बोलणं ऐकल्याच्या नंतर रावण जो आहे तो म्हणू लागलेला आहे, मी सर्व देव आणि दैत्य रणांगणामध्ये भिडून जिंकलेले आहेत. हा महादेवाचा मुलगा गजानन, त्यांचं कुठलं स्थान आहे? तेव्हा नारद महर्षी म्हणू लागलेले आहेत की या गणपतीचं, या विनायकाचं कुठलंही एक ठिकाण नाही. याने कश्यप ऋषीच्या घरी जन्म घेतला, क्षत्रियाचा मुलगा चिंतामणी म्हणून अवतार घेतला, अनेक अवतार घेतले, त्याच्यामुळे त्याचा एक ठिकाणा नाही. असुर दानवांचं हनन केलं, त्याच्यामुळं त्याचं एक स्थान नाही. त्याला जर साध्य करायचं असेल, वश्य करायचं असेल, तर गणेश भक्ती करावी लागेल. तेव्हा रावण विचारू लागलेला आहे, गणेश भक्ती करण्यासाठी आता मी कुठं जाऊ? तेव्हा मुनी सांगू लागलेले आहेत की तू आता रेवा नदीच्या काठावरती जा आणि तिथं अनुष्ठान कर, म्हणजे गणपती तुला प्रसन्न होतील. हे सांगून नारद महर्षी स्वर्गाला निघून गेले. आणि मग रावणाच्या मनामध्ये आनंद झाला.
तो रेवा नदीच्या काठावरती आलेला आहे, शुद्ध स्थळ पाहिलेला आहे आणि विंध्याद्री पर्वताच्या जवळ हा लंकापती रावण रेवा तीरावरती तपाला बसला. गणपती बाप्पांची पूजा केलेली आहे, ओंकार रूपाचा जप करू लागलेला आहे. आणि मग अशा पद्धतीनं 21 दिवस एकाग्रतेनं रावण बसला. अन्न पाणी वर्ज केलं, गणपती बाप्पांच्या नामस्मरणामध्ये लुब्ध झाला. मृत्यू ही गणपती बाप्पांच्या वृत्ती रावणाची गणपती बाप्पांच्या चरणी लीन झाली. निश्चय अंतकरणामध्ये दाटला गेलेला आहे आणि ही रावणाची दृढ भक्ती पाहिली. आणि मग सदय मंगलमूर्ती वर देण्यासमोर साठी त्याच्या समोर प्रगटले आणि गणपती बाप्पा आनंदित झाले. आणि गणपती बाप्पा म्हणू लागले, मी तुझ्यावरती प्रसन्न आहे, तुला काय वर मागायचा तो माग. निमग्न ध्यानामध्ये असलेला रावण कानावरती शब्द पडल्याबरोबर त्यानं डोळे उघडले. समोर गणपती बाप्पांना पाहिलेला आहे, सद्भाव अंतकरणामध्ये दाटला गेलेला आहे, प्रेम गणपती बाप्पांच्या चरणावरती आहे. दोन्ही हात जोडलेले आहेत आणि अतिशय आनंदानं स्तुती करू लागलेला आहे. जय जय मंगलमूर्ती विश्वाद्य ब्रह्मणस्पती, अगाध तुझी शक्ती आहे, परमात्मीय आहे गणपती बाप्पा, विघ्नांतक तूच विघ्नहर आहेस, परब्रह्म सर्वेश्वर तूच आहेस. तरी आता मला वर दे, मी तुला शरण आलेलो आहे. तू दया सागर एकदंत आहेस, तरी माझी कामना पूर्ण कर. गणपती बाप्पा म्हणू लागले, तू जो वरदान आहे ते इच्छित वरदान माग. तेव्हा रावण म्हणू लागलेला, हे गणपती बाप्पा, तुम्ही माझ्या लंका नगरीमध्ये लंका भुवनामध्ये तुम्ही वास्तव्य करावं, ही माझी इच्छा पूर्ण करावी. तेव्हा दयासागर आपण गणपती बाप्पा आहात, तरी माझ्या आत्ता घरी चला. तेव्हा एकदंत गणपती बाप्पा म्हणू लागलेले की मीच वरदेश्वर भगवंत आहे, मीच महादेवाचा मुलगा आहे. आणि म्हणून तुझ्या मनाचं जे मनोगत आहे ते पूर्ण करण्यासाठी, तुझी सेवा करण्यासाठीच मी तिथं प्रगट होईन. पण मी सांगतो ते ऐक. मी लंकेमध्ये आल्याच्या नंतर काय करीन, तर गायी आणि पशु जे आहेत त्यांचं मी लंकेमध्ये रक्षण करीन. त्या रक्षणातील माझ्या त्या कळपातील एकाही प्राण्याचं जर हनन झालं तर मग मात्र मी सगळ्या लंकेचा नाश करीन. तुम्हाला राक्षसांना यज्ञासाठी जरी एखादा पशु पाहिजे असला तरी तुम्हाला माझी प्रार्थना करावी लागेल. हा नियम जर तुम्ही मोडला तर मग मात्र मी लंकेची होळी करून टाकीन. तू आता लंकापुरी जा, गायी आणि पशु माझ्या स्वाधीन कर, मी त्यांचा सांभाळ करीन, त्या पशूंचं मी रक्षण करीन, असं गणपती बाप्पांनी सांगितलं. गणपती बाप्पा अंतर्धान पावले आणि त्याच वेळेला खिन्न होऊन रावण हा लंका भुवनामध्ये गेलेला आहे. सभा बोलावलेली आहे, सिंहासनावरती रावण बसलेला आहे, बंधू प्रधान सगळे समोर बसलेले आहेत. त्यावेळेला लंकापती सांगू लागलेला आहे, मी तपश्चर्या करून गणपतीला प्रसन्न केलं, त्यांनी मला वरदान दिलं, पण तेच वरदान मला घातक होईल असं आपल्याला वाटतंय. मग सगळा वृत्तांत त्यानं सांगितला. मग ही सगळी चिंता सगळ्यांना वाटू लागली. तेव्हा प्रहस्त नावाचा प्रधान तो रावणाला म्हणू लागलेला, चिंता काहीच करू नका, याला एक उपाय आहे, कुणी सुद्धा पशुची हत्या करायची नाही. सगळ्या लंकेमध्ये डांगोरा पिटून दंडी द्यावी. हा नियम जर कुणी मोडला तर त्याला देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा द्यावी लागेल. त्याच्यामुळं आपल्या या लंकेमध्ये कुणीही प्राण्याचा वध करायचा नाही, पशुचा वध करायचा नाही. प्रस्थानं असा विचार सुचविला. रावणाला अतिशय आनंद झाला. दुर्धर असा नियम ठरवलेला आहे. सगळ्या लंकेमध्ये दौंडी दिली. सभेमध्ये रावण बसलेला आहे आणि मग त्याच वेळेला वर्देश्वर गणपती बाप्पा तिथं प्रगट झाले.
म्हणू लागले, हे रावणा, तुझे जे गाई बैल जे काही पशु आहेत ते सगळे माझ्या स्वाधीन कर, मी त्यांचं रक्षण करीन. माझ्या रक्षणामध्ये जो पशु येईल त्याला जर कोणी हात लावला तर मग मात्र काही खरं नाही, असं एकदंत गणपती बाप्पांनी सांगितलं. मग त्यावेळेला रावण काय करू लागलेला आहे, स्वतःच्या ज्या गायी होत्या त्या गायींची जी वासरं होती ती सर्व गावामधून आणलेली आहेत आणि ती सगळी निकुंबळेमध्ये नेऊन ठेवली आणि सगळे मग आनंद पावले गेलेले आहेत. इकडं कौशल्या मातेला प्रभरामचंद्र हा मुलगा झाला आणि अशा पद्धतीनं गणपती बाप्पा त्या रावणाच्या लंकेमध्ये त्याच्या पशूंचं गाई गुरांचं पालन करू लागले. त्याच्यानंतर काही दिवस गेल्याच्या नंतर रावण कपिलाषष्ठीची पर्वणी आलेली आहे. कपिलाषष्ठी म्हणजे मंगळवार, रोहिणी नक्षत्र, व्यक्तिपात, हस्त आणि षष्ठी असा 6 गोष्टीचा जुळणारा दिवस त्याला कपिलाषष्ठी असं म्हटलेलं आहे. आणि कपिलाषष्ठी आलेली आहे हे पाहून रावणानं महादेवांची पूजा करण्यासाठी यमुना नदीच्या तीरावरती आलेला आहे. शुद्ध स्फटिकाचं दिव्य असं शिवलिंग आहे आणि रावणानं त्याच शिवलिंगाची 16 उपचारानं पूजा केलेली आहे. 1.25 लाख बेलपत्र, सुवासिक फुलं, सुपवित्र अशी महादेवांच्या वरती लिंगावरती धरण्यासाठी छत्र्या आणि आब्दागिऱ्या आणल्या गेलेल्या आहेत. कोटी कमळं, सहस्त्रदळांची पूजा करण्यासाठी सर्व सामग्री घेऊन त्यावेळेला रावण पूजेसाठी बसलेला आहे. त्यानं महादेवाच्या लिंगाला पंचामृतानं स्नान घातलेलं आहे. यथासांग शिवपूजन केलं. फुलं वाहिलेली आहेत, बेल वाहिलेलं आहे, बेल अर्पण केलेलं आहे आणि 1000 नामं घेतली गेलेली आहेत. त्याच वेळेला कमळाच्या फुलांनी महादेवांना कमळाचे फुलं वाहत असताना रावणाच्या अंतःकरणामध्ये आनंद वाटू लागेल. 1.25 कोटी कमळांनी नाम मंत्रानं ते अर्पण केले गेलेले आहेत आणि 1.25 कोटी नामाचा उच्चार झाला. महादेव आनंदले गेलेले आहेत आणि तेव्हा महादेव म्हणू लागलेले आहेत की तुला जो वर आहे तो वर मागून घे. त्यावेळेला पाठीमागची जी गोष्ट आहे ती तुळशीची गोष्ट. कटार मुनींच्या पोटी जन्माला आलेली मुलगी तुळशी तिनं गणपती बाप्पांच्या प्राप्तीसाठी घोर तपश्चर्या केली. पण ज्या वेळेला गणपती बाप्पा समोर प्रकट झाले त्याच वेळेला गणपती बाप्पांची तिनं निंदा केली आणि म्हणून तिला गणपती बाप्पांनी चंद्र सूर्य असेपर्यंत मशानभूमीमध्ये झाड होऊन राहशील असा शाप दिला. त्याच्यानंतर तिनं विष्णू भगवंताची आराधना केली. गणपती बाप्पा आणि विष्णू भगवंत या दोघांच्या कृपेनं त्याच्यानंतर पुन्हा ती स्मशानभूमीमध्ये असलेल्या वृंदेच्या त्या राखेतून तुळस जन्माला आली आणि तेच तुळशीला परत विष्णू भगवंतांनी स्वीकार केला. ते सर्व कथा त्या तुळशीचा पूर्वी खडतर केलेली तपश्चर्या, गणपती बाप्पांच्यासाठी केलेलं खडतर तप, त्याचा उदय होण्याची वेळ आली आणि त्याच्यामुळं रावणानं अर्पण केलेल्या सर्व कमळामध्ये एक कमळ खाली राहिलं गेलेलं आहे आणि 1.25 कोटीमधलं ते एक उरलं. ते एक उरलेलं त्यावेळेला तो रावण उचलून हातामध्ये घेऊ लागलेला आहे. पण त्याला ते अतिशय जड लागलं. तेव्हा तो आश्चर्य करू लागला. ते कमळ उचलत असताना अतिशय तेजस्वी दिसू लागलं. रावण मनामध्ये विचार करू लागलेला आहे. मग एक 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 कळ्या तो उकलू लागलेला आहे. तेव्हा आत त्याला काय दिसलं, कमळ कळ्या उकलत असताना तेज हे वाढू लागलं. त्याला त्यावेळेला आनंद वाटू लागला
आणि मग सर्व पाकळ्या उकळून झाल्या. अतिशय तेजस्वी अशी कन्या, अशी मुलगी त्याला त्याच्यामध्ये दिसली. तिचं तेज सर्वत्र पसरलं गेलं आणि तिच्या अंगाचा सुवास हा पसरू लागलेला आहे. चंद्र सूर्यासारखी अतिशय तेजस्वी अशी ती मुलगी प्राप्त झाली. महादेव आपल्याला प्राप्त झालेला आहे. रंग गोरा, चंद्रासारखं दिव्य असं तिचं मुख, सरळ नाक, लाल असे डोळे, गोरा पिवळसर रंग. आणि ती मुलगी पाहिल्याच्या नंतर रावणाला अतिशय आनंद झाला. लंकापती रावण म्हणू लागलेला आहे, दैवयोगानं ही मुलगी मला प्राप्त झालेली आहे. धन्य धन्य थोर अशी महादेवाची भक्ती आहे असं म्हणून तो आनंद मानू लागलेला आहे. त्या मुलीला घेतलेला आहे आणि घेऊन तो लंकेमध्ये पोहोचला. अतिशय आनंद भरीत आहे आणि त्या आनंद भरीत आपल्या नवऱ्याला मंदोदरीनं पाहिलं. पतीच्या पायावरती नमन केलेलं आहे आणि मंदोदरी विचारू लागली, हे लंकानाथा, हे दशवदना, आपण आज अतिशय आनंदित आहात. या आनंदाचं कारण काय आहे? त्यावेळेला त्यांना आपल्याजवळ आपल्या हातामधली मुलगी मंदोदरीच्या हातामध्ये दिलेली आहे आणि सांगू लागलेला आहे, महादेवाची प्रार्थना करत असताना, पूजा करत असताना त्या कमळातून ही प्रकट झालेली कन्या आहे. महादेवानं प्रसन्न होऊन ती आपल्याला दिलेली आहे. आपलं दैव थोर म्हणून हे कन्या रत्न आपल्याला प्राप्त झालेलं आहे. हे तिनं ऐकलं. मग मंदोदरी ही मनामध्ये अतिशय प्रसन्न झालेली आहे. तिला प्रेमाचा पान्हा फुटला आणि मग तिनं त्या मुलीला स्तनपान केलं गेलेलं आहे. रावणालाही मनामध्ये अतिशय आनंद झाला आणि मग असा मोठा उत्साह मांडला गेलेला आहे. 12 दिवसापर्यंत अत्यद्भुत असा सोहळा केला. जे याचकगण होते त्या सर्वांना तृप्त केलेलं आहे. अपरिमित असं धन वाटलं आणि स्वतःच्या मुलीचं ते स्वरूप पाहून, अतिशय सुंदर मुलगी म्हणून तिचं नाव शुभगा असं ठेवलं. 12 दिवस झाल्याच्या नंतर पाळण्यामध्ये घातलं, शुभगा असं नाव ठेवलं. सगळ्या लंकेमध्ये रथातून साखर वाटली आणि सुभगेचं ते सुंदर रूप पाहून रावणाला अतिशय आनंद वाटू लागला. मग त्यानं तिच्यासाठी अतिशय सुंदर असा एक वेगळा महाल बनवला आणि या त्रिभुवनामध्ये पळवून आणलेल्या ज्या स्त्रिया होत्या त्यांना मात्र तो हात लावू शकत नव्हता, कारण ब्रह्मदेवाचा शाप त्याला होता. त्याच्यामुळं जबरदस्तीनं तो कोणत्याही स्त्रीला हात लावू शकत नव्हता. त्या सर्व स्त्रिया त्या शुभगाच्या सेवेसाठी तिच्या जवळ त्या सर्व ठेवल्या गेलेल्या आहे. अतिशय आनंदानं ती शुभगा मोठी होऊ लागली. आणि मग रावणाचा नियम होता, मध्यान्ह काळ झाल्याबरोबर दुपारच्या वेळेला पुष्पक विमानामध्ये बसायचा आणि नित्य कैलासाला जाऊन महादेवाची पूजा करत असा. आणि मग एके दिवशी ती रावणाची मुलगी शुभगा, तिनं हे हट्ट केलेला आहे. ती सुद्धा रावणाला प्रार्थना करू लागलेली की मला ही महादेवाची पूजा करण्यासाठी तुमच्या बरोबर न्या आणि मग मलाही शिवदर्शन घ्यायचं आहे. हे पिताश्री, मला पण तुमच्या बरोबर न्या. मग रावणानं त्या शुभगाला आपल्या विमानामध्ये बसवलेलं आहे आणि कैलासाला पोचलेले आहेत. तिथं गेल्यानंतर पाहिलं, महादेवांच्या डाव्या मांडीवरती पार्वती माता बसलेली आहे. पार्वतीच्या मांडीवरती वरद विनायक बसलेले आहेत. अशा पद्धतीनं मग त्या तिघांचं दर्शन घेतलेलं आहे. अतिशय प्रेमानं रावण 16 उपचारानं यथासांग पूजा करू लागलेला आहे. त्याच वेळेला शुभगेनं महादेवाचं स्वरूप पाहिलं. तिच्या मनामध्ये अतिशय आनंद झाला, सद्भाव मनामध्ये दाटला गेलेला आहे. त्याच्यानंतर वर्देश्वराची अद्भुत तेजदीप्त अशी मूर्ती पाहिल्याच्या नंतर, गणपती बाप्पांना पाहिल्याच्या नंतर शुभगा ही चित्तामध्ये तन्मय झाली. गणपती बाप्पांच्या वर्देश्वराच्या चित्त स्वरूपामध्ये तिचं मन लुब्ध झालेलं आहे. चित्त व्यग्र झालं. काम ज्वारानं ती तप्त झाली
आणि मनात म्हणू लागली की हाच वर्देश्वर, हाच गणपती आपल्याला नवरा मिळावा, म्हणजे आपल्याला अक्षय सुख प्राप्त होईल. तिच्या सर्व रोमरंध्रातून पाणी वाहू लागलेलं आहे. शरीर थरथर कापू लागलं. शरीर तप्त झालेलं आहे. डोळे लालबुंद झालेले आहेत. काहीच सुशनाचं झालं. त्यावेळेला तिची सखी जी होती ती कुंभिका जवळ आलेली आहे आणि तिनं शुभगेला त्यावेळेला शांत केलं. शुभगेचा हात धरलेला आहे आणि ती म्हणू लागलेली आहे. त्या कुंभिकेनं शुभगेच्या तोंडावरती आलेला घाम पुसलेला आहे आणि तिच्या कानामध्ये सांगू लागली, हा वेळ कोणता आहे? तुझा बाप हा महादेवाची पूजा करू लागलेला आहे, तरी तू बुद्धी स्थिर कर आणि मग आपल्या घरी गेल्याच्या नंतर याचा आपण विचार करू. त्याच्यातून तू आता बिगर लग्नाची मुलगी आहेस. तो काही तुझा नवरा आत्ता नाही. त्याच्यामुळं त्याच्याशी तुझं मन वेधलं गेलेलं आहे. तरी तू अखंड याचं ध्यान कर. तो दयाळू गणपती बाप्पा आहे. तो तुझी इच्छा पूर्ण करील. अशा पद्धतीनं ती जी सखी होती ती कुंभिका, त्या कुंभिकेनं शुभगाला संबोधित केलं आणि मग ती रावणाची मुलगी शुभगा शांत झाली. पण मन मात्र गणपती बाप्पांच्या वरती वेधलं गेलं. अशा पद्धतीनं महादेवाची पूजा झाली. रावण हा लंकेला निघालेला आहे. तेव्हा शुभगेनंही महादेवांना नमन केलं आणि मनोमय प्रार्थना केली की हे देवादिदेवा पंचवदना महादेवा, माझ्या मनाचं पूर्ण मनोरथ पूर्ण कर. तू दयाळू उमापती आहेस. मी तुझ्या पायावरती शरण आलेले आहे. आणि मग असं म्हणून महादेवांच्या पायावरती डोकं ठेवलं. प्रेमाचे अश्रू डोळ्यातून वाहू लागले. अंतःकरण सद्गदित झालं. तिचा भाव पाहायला गेलेला आहे आणि महादेव म्हणू लागले, माझा वर निश्चितपणानं तुझ्यासाठी आहे. तुझी इच्छा पूर्ण होईल. असे महादेवाच्या मुखातली वाणी ऐकली. शुभगा अतिशय आनंदित अंतःकरणानं बाप्पाच्या बरोबर विमानारूढ झाली आणि लंकेमध्ये परत आली. पण मंदिरामध्ये येत असताना, लंकेमध्ये परत येत असताना वर्देश्वर गणपती बाप्पांची दिव्य गोजेरी साजिरी जी मूर्ती आहे, जे गणपती बाप्पा आहेत, त्यांचं स्मरण मात्र अखंड होऊ लागलं. आणि अशा पद्धतीने लंकेमध्ये आल्याच्या नंतर मग शुभगा आपल्या महालामध्ये राहू लागलेले. त्रिकाळज्ञानी नारद मुनी शुभगेचं मनोगत जाणलेलं आहे आणि तिथं लंकेमध्ये प्रकट झाले. शुभगेनं त्यांची 16 उपचारानं पूजा केली आणि मग ती म्हणू लागलेली आहे की हे मुनीश्वरा, माझ्या मनातली इच्छा पूर्ण व्हावी. वर्देश्वर जो महादेवाचा मुलगा आहे त्याच्या स्वरूपामध्ये माझं मन चित्त रुंजलं गेलेलं आहे. तरी तोच मला नवरा असावा अशी माझ्या मनामध्ये इच्छा आहे. तरी याच्यासाठी मी काय करू तेवढं मला सांगा. तेव्हा नारद महर्षी सांगू लागलेले, तुझं मनोगत पूर्ण होईल त्याच्यासाठी तू गणपती बाप्पांची प्रार्थना कर. 21 दिवस तू मंदार वृक्ष आहे, त्या मंदार वृक्षाच्या खाली गणपती बाप्पांची स्थापना कर. 16 उपचारानं पूजा कर. शमी मंदार दुर्वाणी गणपती बाप्पांचं पूजन कर. नित्य दररोज नैवेद्यासाठी मोदकांचा नैवेद्य दाखव. आणि या व्रतांचा आरंभ श्रावण शुक्ल चतुर्थीला सूर्य उगवायच्या वेळेला आनंदानं कर. 21 दिवस पूर्ण होताच गणपती बाप्पा प्रगट होतील आणि तुझ्या मनाचं मनोगत पूर्ण होईल. हे व्रत अतिशय सद्भावानं कर. आणि मग त्याच्यानंतर तू दंडवट घालून शुभगा हे हात जोडून, हे सद्गुरुनाथ, जन्मोजन्मीचा तूच माझा आहेस असं म्हणून हे सगळं व्रत याता सांग पूर्ण कर. त्यावेळेला हे गणपती बाप्पांचं पूजन पूर्ण झाल्यानंतर गणपती बाप्पा तुला प्रसन्न होतील आणि मग
ते तुला वरून घेतील. त्यावेळेला ती शुभगा म्हणू लागलेली आहे, गणपती बाप्पांचं पूजन कसं करावं, त्याच्यामध्ये मी ज्ञानी नाही, मी अज्ञान आहे, मी आबला आहे, तरी माझ्या हातानं आपल्या हातानं आरंभ करून हे व्रत सिद्धीला न्या. शुभगेचा दृढ निश्चय पाहिला गेलेला आहे, मने आनंदलेले आहेत. आणि मग पूजेच्या समयेला मी तिथं प्रकट होईन आणि तुझी पूजा मी आता पूर्ण करीन, असं नारद महर्षी म्हणून स्वर्गाला निघून गेले. शुभगा आनंद पावलेले. मंदार वृक्ष प्रेमानं आणला गेलेला अंगणामध्ये रोवला आणि मग अष्टपैलू असा ओटा त्याच्या बाजूनं बांधून घेतलेला आहे. सुरम्य अशी रत्न जोडली गेलेली आहेत. व्रत आरंभाची वेळ आलेली आहे, तेव्हा सगळं सामान सिद्ध केलं. मंदार वृक्षाखाली सिंहासन रत्न जडित असं ठेवलेलं आहे. केळीचे स्तंभ भोवती लावलेले आहेत. मंडप उभारला गेलेला आहे आणि फुलांनी त्या मंडपाला वेष्टिलं गेलेलं आहे. फुलांच्या माळा मंडपाला बांधलेल्या आहेत. रांगोळ्या घातले गेलेल्या आहेत. सिंहासनाच्या वरती गणपती बाप्पांची चतुर्भुज अशी सोन्याची मूर्ती सूर्य उदय होण्याच्या वेळेला तिथं स्थापन केलेली आहे. आणि त्याच वेळेला नारद महर्षी तिथं प्रकट झाले. मुनींना रत्नपाटावरती बसून सद्भावानं तिनं पूजा केली. तेव्हा गणपती बाप्पांची पूजा नारद महर्षींच्या योगे करून चालू झाली. अशा पद्धतीने विधियुक्त मोदकांचा प्रसाद दिलेला आहे, नैवेद्य दाखवला गेलेला आहे, सोन्याचं ताट भरलं गेलेलं आहे, फळं तांबूलादी दक्षिणा गणपती बाप्पांना अर्पण केली. तेव्हा एकारती करून एका वातीच्या निरंजनानं केलेली आरती त्याला एकारती म्हणतात. स्तुती केली गेलेली आहे. आणि अशा पद्धतीनं मग समोर भक्तिभावानं अतिशय आनंदोत्सव चालू झालेला आहे. शुभगा ही अतिशय आनंदित झालेली आहे. ती गणपती बाप्पांची प्रार्थना करू लागलेली आहे, भक्ती करू लागलेली आहे. शुभगा ही सर्व त्या स्त्रिया सहित गणपती बाप्पांची पूजा प्रेमयुक्त अंतकरणानं करू लागलेली आहे. स्तुती स्तोत्राचा पाठ करू लागली, जागर करू लागलेली आहे, रात्री जागू लागलेली आहे, नामलीला आनंदानं गाणू लागलेली आहे. समोर गणपती बाप्पांना पाहून नाचू लागलेले आहेत. अशा पद्धतीनं 21 दिवस आनंदानं गणपती बाप्पाचं व्रत केलं. 21व्या दिवशी सगळ्या जणी गणपती बाप्पांच्या समोर तिष्ठत उभे राहिलेले आहेत. मध्यरात्र पूर्ण झाली आणि त्याच वेळेला त्या वृक्षाच्या खाली जी स्थापन केलेली मूर्ती होती त्याच्यातून गणपती बाप्पा प्रकट झाले. शुभगेनं पाहिलं. सद्भावानं गणपती बाप्पांच्या पायावरती डोकं ठेवलेलं आहे, हात जोडून उभे राहिलेले आहे आणि आनंदानं स्तुती करू लागली. त्या शुभगेचा सद्भाव जाणला गेलेला आहे. गणपती बाप्पा आनंदित झाले आणि तिला म्हणू लागले, तुझ्या भक्तीने मी तुष्ट लगवलेलं आहे. जन्मोजन्मी जी तू भक्ती केलेली आहे ती आज फळाला आलेली आहे, तरी मी प्रसन्न झालेलो आहे. इच्छित वर तू यावेळी माग. हे सुशब्द कानामध्ये पडल्याबरोबर शुभगा हर्ष पावलेली आहे. सद्भावानं नमन केलं आणि म्हणू लागलेली आहे की तुमच्या पायाला नमन करून मागते की मला तुम्ही पत्नी करून घ्या. तुमच्या स्वरूपामध्ये माझं चित्त लुब्धलं गेलेलं आहे, तरी मला आपण वरून घ्यावं, मला पत्नी करावं. ह्या सगळ्या अबलाहीन आहेत, या माझे सेवा करणाऱ्या तुझं नामस्मरण करतायत, तरी यांचं मनोगत पूर्ण कर. एवढंच मी आपल्या पायाशी मागते. असं शुभगेचं बोलणं ऐकल्याच्या नंतर मंगलमूर्ती गणपती बाप्पा हसलेले आहेत आणि म्हणू लागलेले की तुझा वियोग हा साहवत नाही, पण मी तुझ्या भक्तीनं वश्य झालेलो आहे. निकुंबळेमध्ये मी गजानन तुझ्या पितेच्या गाईचं आणि पशूंचं जनावरांचं रक्षण करतो आहे. त्या वरामध्ये तुझ्या बापानं मला गोवलं गेलेलं आहे, तरी मी त्या स्थानी आहे. अर्धरात्री ज्या वेळेला मी मुरली वाजवेन तेव्हा तुम्ही सगळ्यांनी तिथं यावं.
नित्यकाळी सावध असावं. माझी मुरली ऐकू आल्याबरोबर तुम्ही सगळ्यांनी तिथं यावं. मग मी तुमचं मनोरथ पूर्ण करीन. जसा ज्याचा हेत असेल तसं मी त्यांना वरीन. तुम्हाला अखंड सुख प्राप्त करून देईन. तेव्हा शुभगा म्हणू लागलेले, हे गजानना देवा, आम्ही सर्व स्त्रिया आहोत. आम्हाला पुष्कळ यातना होतील. अर्धरात्र झाल्याच्या नंतर आम्ही यायचं कसं? त्याच्यातून या आमच्या महालाच्या भोवती रक्षक आहेत. लंकेची दारं सगळी बंद झालेली असतात. तरी हे गणपती बाप्पा आम्ही कसं यावं? तेव्हा गणपती बाप्पा सांगू लागलेले आहेत की माझी मुरली वाजल्यानंतर या सगळ्यांना मोहिनी पडली जाईल. हे सगळे गाढ झोपी जातील. दरवाजे सगळे उघडले जातील. ही सगळी आणि त्याच्यामुळं तुम्हाला येण्यासाठी कुठलाही अडसर राहणार नाही. विघ्ने सगळी दूर होतील. महाद्वार आपोआप मोकळी होतील. तेव्हा माझा अष्टाक्षरी माझा जो मंत्र आहे तो सर्वांना उपदेश करावा असं सांगितलं. त्याच्यामुळं तुम्ही पापमुक्त व्हाल आणि माझा हात तुझ्या मस्तकावरती असेल असं गणपती बाप्पा सांगून अंतर्धान पावले. शुभगा अतिशय आनंदित झाली. आणि मग अशा पद्धतीनं एके दिवशी अर्धरात्री मुरलीचा आवाज ऐकू येऊ लागलेला आहे. शुभगा अतिशय आनंद पावलेली आहे, सर्व स्त्रिया सहित. आणि मग तेव्हा गणेश मंत्राचा जप करून उभा राहिलेले आहेत. चित्त हर्षभरित झालेला आहे. तेव्हा मंदिराची दारं उघडली गेली. सर्वांनी पाहिलं गेलेलं आहे. गणपती बाप्पांची स्तुती करून मंदिराच्या बाहेर आल्या. त्यावेळेला जे राखणदार होते सगळे राक्षस घोर निद्रेमध्ये, झोपीमध्ये, मार्गामध्ये कुणीही राक्षस येत नाही. जागी जे रक्षक होते ते सगळे झोपीमध्ये निमग्न होते. लंकेची महाद्वारं सगळी उघडी. त्यांना अतिशय आनंद झाला. शुभगेत सहित सर्व स्त्रिया निकुंबळेमध्ये आल्या. गणपती बाप्पांना समोर पाहिलेला आहे आणि मग अतिशय आनंद झाला. शुभगा धावत पळत आलेले आहे. गणपती बाप्पांच्या पायावरती मस्तक ठेवलं आणि रत्नाचा हार हातामध्ये घेऊन गणपती बाप्पांच्या गळ्यामध्ये घातला. माया लागवी गणपती बाप्पा अनंत रूप धारण केली. जेवढ्या स्त्रिया होत्या तेवढी रूप धारण केली आणि अतिशय आनंदानं त्यावेळेला सर्वजण आनंदित झालेले आहेत, नाचू लागलेले आहेत. तेव्हा विश्वकर्मा आनंदित झालेला आहे. त्यानं रत्नांचा दिव्य असा मंचक तिथं निर्माण केला. जागोजागी पाणी वाहू लागलेलं आहे. सुवास तिथं पसरला गेलेला आहे. वनश्री निर्माण झालेले आहे. माया लागवी गणपती बाप्पा आहेत आणि सुगंध घेऊन वारा आलेला आहे. तो मंद मंद वाहू लागलेला आहे. कुमारिका ही अतिशय आनंदित झाल्या. तेव्हा मोद प्रमोद सर्वजण त्या वनाचं संरक्षण करू लागलेले आहेत. अशा पद्धतीनं सगळे जे देव आहेत ते देव गणपती बाप्पांची रासलीला पाहण्यासाठी उंदराचं रूप घेऊन आले. विघ्नहर समोर पाहिलेले आहेत. आणि मग त्यावेळेला कुणी गणपती बाप्पांच्या मांडीवरती बसलेलं आहे, कुणी हात धरला गेलेला आहे, एकांतामध्ये रमू लागलेले आहेत. अशा पद्धतीनं शुभगे सहित तिच्याबरोबर ज्या स्त्रिया होत्या त्या सर्व रासलीलेचा आनंद घेऊ लागलेल्या आहेत. कोणी प्रेमानं मुख चुंबन करू लागलेले आहेत, कोणी गणपती बाप्पांच्या कमरेवरती बसू लागलेले आहेत, कोणी त्या वनामध्ये मंचकावरती एकांतामध्ये गणपती बाप्पांच्या बरोबर बोलू लागलेले आहेत, कोणी सुगंधित फुलांच्या करून गणपती बाप्पांची पूजा करू लागलेले आहेत, कुणी गणपती बाप्पांचा हात धरून वन शोभा दाखवू लागलेले आहेत, कुणी नाचू लागलेले आहेत, कुणी गायन करू लागलेले आहेत, कुणी गणपती बाप्पांच्या बरोबर पाण्यामध्ये पोहण्याचा आनंद घेऊ लागलेले आहेत, कुणी फुलाच्या शेजेवरती लोळू लागलेले आहेत, कुणी सुगंधित फुलाचे हार घेऊन मनोहर असा त्यांचा हार बनवू लागलेले आहेत, गळ्यामध्ये घालू लागलेले आहेत आणि सद्भावानं गणपती बाप्पांच्या पायावरती डोकं ठेवू लागल्या.
शुभगा जी आहे अंतकरणामध्ये अतिशय आनंदित आहे. गणपती बाप्पांची प्रार्थना करू लागली, हे देवादिदेवा विघ्रणारी माझा हेत पूर्ण करा, माझ्याबरोबर तांडव नृत्य करा, सुंदर गीत गा, हे देवा तो मला द्यावं हेच मागते. शुभगेच्या मनातला हेतू पाहिला गेलेला आहे. एकदंत गणपती बाप्पा आनंदित झाले आणि प्रेमानं तिचा हात धरला आणि मग त्या शुभगेबरोबर गणपती बाप्पा त्यावेळेला नाचू लागले. लीला लागवी गणपती बाप्पा, ज्याची माया अतिशय गहन आहे. आणि मग त्या रावणाचं गर्वहरण करण्यासाठी त्यावेळेला गणपती बाप्पांनी काय केलं, तांडव नृत्य करू लागलेले आहेत, सप्त पाताळ हलू लागलेले आहेत. त्याच्यामुळं आकाशामध्ये आवाज घुमू लागला, हे त्रैलोक्य हलू लागलं. वैकुंठ कैलास लोक सप्तपुऱ्या अनेक क्षेत्र अनंत ब्रह्मांड सगळी जागच्या जागी नाचू लागली. मंदिरं गोपुरं लंकेत साळे वस्तू मात्र नाचू लागल्या. जीव निर्जीवादी पदार्थ सगळे नाचू लागले. रावणाचा झोपलेला मंचक तो सुद्धा नाचू लागला. मंचक नाचत असलेला तो पलंग नाचू लागलेला हे रावणानं पाहिलं. मंचकाच्या खाली उतरला, बघतो तर सगळीकडं नाचू लागलेला आहे. रावणानं पाहिलं लंकेतल्या भिंतीनं खांब नाचू लागलेले आहेत. दाशा पाहिल्या, सेवक पाहिले, तेही आनंदामध्ये नाचू लागलेले आहेत. आपला स्वतःचा बाण भाता तेही नाचू लागलेले आहेत. घोडा नाचू लागलेला आहे, कलश नाचू लागलेला आहे, स्त्रिया स्वतः नाचू लागलेल्या आहेत. कलश आहे ते सगळे नृत्य करू लागलेले आहेत. त्यानं मस्तकावरती डोक्यावरती वरती पाहिलं, सगळे नाचू लागलेले आहेत. त्याला अतिशय आश्चर्य वाटलं आणि मनामध्ये भीती वाटू लागलेली आहे की हे काय झालेलं आहे. सगळं मंदिर नाचू लागलेलं आहे, हे माझ्या अंगावरती कोसळतं की काय, म्हणून तो मनामध्ये अतिशय घाबरला गेलेला आहे. मंदोदरीला तिथंच सोडलं आणि महालाच्या बाहेर पळून गेलेला आहे. येऊन गल्लीमध्ये उभा राहिला, मनामध्ये विस्मय वाटू लागलेला आहे. सेवकांना पाहिलं त्यावेळेला त्याला अतिशय अपूर्व दिसू लागलं. घोडे नाचू लागलेले आहेत, घोड्याला हाकणारा घोड्यासहित नाचू लागलेला आहे. तलवारी नाचू लागलेले आहेत, ढाली नाचू लागलेले आहेत. सेवक सगळे जागृत अवस्थेमधले नाचतायत, झोपी गेलेले झोपलेल्या जागी नाचतायत. लंकेमध्ये हाहाकार झालेला आहे. कळस नाचू लागलेले आहेत, माड्या नाचू लागलेले आहेत. जागोजागी गल्लोगल्ली राक्षस सगळे नाचू लागले, स्त्रिया सहित नाचू लागलेले आहेत. त्याच वेळेला नारद मुनींना समोर पाहिलं गेलेलं आहे आणि मग रावण त्यांना नमन करून विचारू लागलेला आहे. त्यावेळेला नारद मुनी अतिशय प्रेमानं हे सगळं चराचर नाचताय. लंकेमध्ये हाहाकार झालेला आहे, विघ्न उद्भवलेला आहे. मग याचं काय कारण आहे असं ऐकल्यानंतर नारद मुनी हसू लागले आणि म्हणू लागले की अगाध अशी शक्ती जी आहे, त्रिभुवनामध्ये सर्व कीर्ती केलेली आहे, पण हे लंकापती तुझी आता अकीर्ती झालेली आहे. हे आता मला सांगता येणार नाही, तूच शोध कर काय झालंय ते. आणि मग मात्र रावण म्हणू लागलेला आहे की आता काय झालेलं असावं, तर आता गाठ समर्थाशी तुझी पडली गेलेली आहे. युद्धामध्ये तू आता तग धरू शकणार नाही, त्याच्यामुळं तुझ्या कन्येचं हरण केलं जाईल. गोरक्षण करणारे जे शिवकुमार महादेवाचा मुलगा वर्देश्वर गणपती बाप्पा निकुंबळे ते विघ्नहर रास क्रीडा करतायत. शुभगे संग तुझ्या मुली बरोबर ते तांडव नृत्य करतायत, हे अद्भुत आहे. आणि शुभगा सर्व कुमारींच्या बरोबर त्या गणपती बाप्पांच्या बरोबर क्रीडा करते आहे. हे नारद महर्षींचं बोलणं ऐकल्यानंतर रावणाला भयंकर राग आला आणि मग रागाच्या भरामध्ये नारद महर्षींना शुभगेच्या महालाभोवती अखंड सेवकांचा पारा आहे, तिथून शुभका जाऊच कशी शकेल, वाऱ्याला सुद्धा तिथं जायला बंदी आहे. दारं बंद असताना, एवढे सेवक असताना माझी मुलगी शुभगा ही निकुंबळेमध्ये जाणारच नाही आणि तिथं त्या गणपतीच्या बरोबर ती रास क्रीडा कशी करेल.
नृत्य कसं करेल असं रावणाला सांगितलं. रावण म्हणू लागलेला आहे. पण नारद महर्षी सांगू लागले, शुभके सहित सर्व ज्या स्त्रिया आहेत, तू झोपेमध्ये असताना त्या निकुंबळेमध्ये गेलेल्या आहेत आणि तिथंच जाऊन त्या क्रीडा करू लागलेल्या आहेत. असं ऐकल्यानंतर रावण अतिशय क्रोधयुक्त झालेला आहे. तेव्हा नारद महर्षींनी सांगितलं की तू स्वतःच जाऊन निकुंबळेमध्ये बघ. असं ऐकल्यानंतर रावणानं त्याचा मुलगा जो इंद्रजित होता त्या इंद्रजिताला पाहण्यासाठी पाठवून दिलं. लांबूनच इंद्रजितानं पाहिलं तर त्यावेळेला रावणानं सांगितलेला शब्द खराच आहे, कारण तिथंच शुभगे सहित गणपती बाप्पा नृत्य करतायत. हे इंद्रजितानं पाहिलं, त्याला भयंकर राग आला, धनुष्याला बाण लावला आणि रथ पुढं हाकत हाकत तो जाऊ लागलेला आहे. त्यावेळेला प्रमोदादी गण जे होते त्यांनी उंदराचं रूप घेतलं आणि त्या इंद्रजिताच्या अंगावरती धावून गेलेले आहेत. समोर इंद्रजित आल्याबरोबर ते सगळे उंदीर त्याच्या रथावरती चढले गेले आणि त्यांनी काय केलं, त्याला चावा घ्यायला सुरुवात केली. त्याला गधा आणली गेलेली आहे आणि त्या गदेनं त्याला धरणीवरती पाडलं. महान पराक्रम हा त्या मोद प्रमोदांनी केला गेलेला आहे. अशा पद्धतीनं तो जो इंद्रजित होता तो क्रोधायमान झालेला, पण त्याचा जो बाण होता तो दिव्य असा बाण त्यानं धनुष्याला लावला गेला. असुर शेणा असावी, त्या सर्व असुर शेणेवरती, त्या इंद्रजिताच्या शेणेवरती सगळे उंदीर धावले गेलेले आहेत, त्यांची शस्त्र तोडू लागलेले आहेत. अशा पद्धतीनं एकेका राक्षसावरती हजारो उंदीर झोंबू लागलेले आहेत. त्यांची पोटं मस्तकाला सर्वत्र चावा घेऊन भोकं पाडू लागले. रणामध्ये हाहाकार झाला आणि मग इंद्रजित क्रोधातूर झाला. दिव्य बाण काढलेले आहेत आणि त्या उंदरांच्या वरती सोडू लागलेला आहे. प्रमोदानं सत्वर ताबडतोब बाण सोडले आणि त्याचं जे धनुष्य आहे ते धनुष्य हातातून खाली पाडलं गेलेलं आहे. मग मात्र इंद्रजित विकळ झाला आणि जमिनीवरती कोसळला. तेव्हा अनेक उंदीर धावले गेलेले आहेत आणि इंद्रजिताच्या सर्व शरीराला दंश करून जागोजागी छिद्र पाडली. त्याचे हात पाय डोकं सर्व ठिकाणी उंदीर झोपले. तो जमिनीवरती निचेष्टित पडला. पुरुषार्थ सगळा संपला गेला. हातपाय उचलेनासे झाले. हाहाकार झाला. इंद्रजित बेशुद्ध पडला हे सेवकांनी पाहिलं आणि शंख करत लंकेमध्ये गेले. नारदवाणी सत्य आहे. शुभगा ही गणपती बाप्पाच्या बरोबर क्रीडा करू लागलेली आहे. तिथं थोर रणकंदन झालेलं आहे आणि इंद्रजित धरणीला पडलेला आहे. सेवकांचं बोलणं ऐकल्यानंतर रावण खवळलेला आहे, दात खाऊ लागलेला आहे आणि दंड आपटत तो अतिकाय महावीरांना सिद्ध करून रण वाद्य वाजवत रणांगणामध्ये जाऊ लागलेला आहे. धुळा उडवू लागलेला आहे. अतिकायादी प्रस्त अगणित असे राक्षस सैन्य जाऊ लागलं आणि त्याच वेळेला तिथं गेल्याच्या नंतर धनुष्याला बाण लावला गेलेला आहे आणि त्याच्यातून बाण सोडू लागले. पण तिथं मोद प्रमोद समोर आलेले आहेत. त्यांनी राक्षसांची शिर छेदली गेलेली आहेत. अनेक असे उंदीर त्यांनी त्यांच्या हातापायाला फोडलं गेलेलं आहे. सर्व शरीरावरती उंदीर झोंबू लागलेले आहेत. एकच हाहाकार उडाला आणि मग हे रावणानं पाहिलेलं आहे. अंतःकरणामध्ये भयंकर रागीत झाला. त्यानं स्वतःचा रथ पुढं आवेशानं नेलेला आहे आणि मग एक एक राक्षसावरती शतावधी उंदरं जी आहेत ती उड्या मारू लागलेली आहेत. कुणाचं पोट फोडू लागले, कुणाचं मस्तक फोडू लागलेलं आहे आणि त्या रथांचे जे घोडे आहेत त्या रथांच्या घोड्यांना चावा घेऊ लागलेले आहेत. अशा पद्धतीनं शस्त्रास्त्रामध्ये
विकळ झालेलं ते राक्षस सैन्य उंदरांनी खेळलं गेलेलं आहे. सर्व राक्षसांना उंदरांनी विकळ केलं. गणपती बाप्पांना एक क्षोभ आला. समोर दशमुख रावणाला पाहिलं गेलेलं आहे. त्याच्या समोर गणपती बाप्पा प्रगट झाले आणि रावणानं जे उंदीर रणांगणामध्ये पाडलेले होते नुसत्या कृपादृष्टीनं पाहिलं. सगळे उंदीर पुन्हा जेवण झाले. परशुच्या घातानं रावणाच्या रथाचा गणपती बाप्पांनी चुराडा केला. त्याचा बाण भाता सर्व छेदून टाकला. रावण विरत झाला आणि मग मात्र सगळे राक्षस पळू लागले की आता गणपती बाप्पांच्या समोर काही खरं नाही. रावण मनामध्ये घाबरला. क्रोधायमान झालेले गणपती बाप्पा रावणाला बुक्कीचा ठोसा मारू लागलेले. रावण जमिनीवरती मूर्छित पडला. मग रावणाच्या हृदयावरती बसून गणपती बाप्पाने अतिशय क्रोधानं स्वतःच्या हाताचा ठोका दिला गेलेला आहे. रावणाचा अंत करावा. पण त्याच वेळेला गणपती बाप्पाने स्वतःचा जो दात आहे तो जमिनीवरती रोवला गेलेला आहे. ही सगळी लंका आता उपटून टाकीन म्हणून क्रोधानं जमिनीमध्ये रोवलेला तो दात त्याच्यामुळं सप्त पाताळं भंगली गेली. एकच आकान झाला. त्रिभुवन हल्लं गेलेलं आहे. तेव्हा हरिहरादी सुरगण कंपायमान झाले. गणपती बाप्पांच्या समोर प्रगट झाले. नमन करून प्रार्थना करू लागले. हे विघ्नांतका, तू विघ्नहर आहेस. तू गोरक्षक वर्देश्वर आहेस. तू महादेवाचा पुत्र आहेस. हे संकट आमच्यावरती येईल. तू दीनदयाळ गजानन आहेस. आमची इच्छा पूर्ण करील. राम आत्ता प्रकट झालेले आहेत. विष्णू झालेले आहेत आणि तेच रावणाचा वध करतील. त्याच्यामुळं प्रभू रामचंद्रांनी या रावणाला मारण्यासाठी अवतार घेतलेला आहे. तरी तुम्ही आता याचा वध करू नका आणि हे जे दळमळीत झालेलं त्रिभुवन आहे याला तुम्ही शांत करा. असं ऐकल्याच्या नंतर गणपती बाप्पा प्रसन्न झाले आणि मग प्रसन्न होऊन या रावणाला मी आत्ता मारत नाही असा वेदवचन दिलं. याच्या फक्त हृदयामध्ये अमृताची कुपी आहे. ती अभंग कवचानं वेष्टित आहे. सुदर्शन चक्राचा सुद्धा याच्यावरती काही प्रभाव होणार नाही. सुदर्शन चक्र या कवचाला स्पर्श करू शकणार नाही. तेवढं अभंग असं कवच जे याच्या हृदयामध्ये आहे त्याचं मी छेदन करतो. म्हणजे राम विष्णू भगवंताने राम अवतार घेतलेला आहे. त्या रामाच्या हातून याचा वध होईल असं म्हणून गणपती बाप्पाने ती जे अमृताचं कवच होतं त्याचं छेदन केलं आणि रावणाला सोडून दिलं. मग त्यावेळेला लंकापती रावण सावध झालेला आहे. मंगलमूर्ती गणपती बाप्पांना समोर पाहिलं. चित्त घाबरलं गेलेलं आहे. इकडं तिकडं पाहू लागलेलं आहे. त्यावेळेला हरिहर आदी सगळे जे देवगण आहेत गणपती बाप्पांची स्तुती करतायत आणि मग त्यानं दीनवदन भयभीत झालेला तो जो रावण आहे तो गणपती बाप्पांच्याकडे पाहू लागलेला आहे आणि मग स्तुती अतिशय आनंदानं करू लागले. हे देवा गणपती बाप्पा, माझं मनोरथ पूर्ण करा. मी आपल्या पायाशी शरण आलेलो आहे. माझं रक्षण करा असं म्हटल्याच्या नंतर गणपती बाप्पा संतोषित झाले आणि रावणाला मुक्त केलं. तो उठला गेलेला आहे आणि गणपती बाप्पांचे पाय धरले. सगळे देव म्हणू लागले, हे दशवदना, हे लंकापती रावणा, तुझी मुलगी जी शुभगाय तिला तू गणपती बाप्पांना अर्पण कर आणि ह्या सर्व ज्या स्त्रिया आहेत त्यांचं समर्पण यावेळेला कर. तेव्हा रावण हा आनंदानं निमग्न झालेला आहे आणि हरिहरांना म्हणू लागलेला आहे की मी आता स्वयंवर करतो आहे. तेव्हा अतिकायासहित इंद्रजित सेनेसहित सगळेजण उठलेले आहेत. रावण आनंदभरीत झालेला आहे. सगळ्या पुत्रांच्या समवेत दिव्य असा मंडप उभा केला. शिबिरं उभा केलेली आहेत. मंदोदरी सहित सर्व स्त्रिया निपुंबळेमध्ये आल्या. आंबा आलेली आहे, लक्ष्मी आलेली आहे, सावित्री माता आली
सर्व देव आले आणि रावणानं अतिशय आनंदा करून वर पूजन केलेलं आहे. वाढनिश्चयादी सर्व कर्म सारून गणपती बाप्पांना मूळ पाठवलं गेलेला वाद्य गजर झालेला आहे. आवाज आकाशामध्ये घुमू लागला. चतुरंग दळ सर्व आलेला आहे. आनंद झालेला आहे. मंदोदरी हर्षभरीत झाली. अंबेची प्रार्थना करू लागलेली आहे. हे पार्वती माता माझ्या मुलीला या शुभगेला पदरात घे म्हणू लागलेले आहे. त्याच वेळेला रत्नासनावरती बसवलेला आहे. रुकवत सर्व मांडला गेलेला आहे. सोन्याच्या ताटामध्ये रुकवत आणलेला आहे. सर्वजण सद्गतीत झाले. सर्व देवांना आनंद झाला. आणि मग अशा पद्धतीनं आपापल्या सर्व वाहनामध्ये बसून सर्व देव आलेले आहेत. मोरावरती मोक्षधानी त्याच वेळेला आनंदले गणेश मूर्ती पाहिली गेलेली आहे. पार्वती मातेला अतिशय आनंद झाला. लक्ष्मी, शची, सावित्री सर्वजणींना आनंद झाला. एकच जय जयकार झालेला आहे. फुलांची वृष्टी देव करू लागली आणि सर्वेश्वर गणपती बाप्पांना मंडपामध्ये आनंदानं वाजत गाजत आणलं. शुभगा ही गणपती बाप्पांना अर्पण केलेली आहे. अंतरपाठ धरलेला आहे. मंगल अष्टका ब्राह्मणांनी म्हटल्या गेलेल्या आहेत आणि दोघांच्या वरती अक्षदा टाकलेल्या आहेत. दोघांचं पाणीग्रहण झालं. दुदुंबीचा नाद झाला. सगळे देव आनंदित झाले. सर्व लग्न विधी पार पडला गेलेला आहे. 4 दिवसपर्यंत लग्नाचा अत्यद्भुत सोहळा झाला. दिव्य असे अन्न अर्पण केले गेलेले आहेत. सर्वांची तृप्तता रावणानं केली आणि मग सर्वजण मंडपामध्ये बसले गेलेले आहेत. सर्वजणांना आनंद झालेला आहे. पहिल्यांदा रावणानं गणपती बाप्पांची पूजा केली. अपार अशी वरदक्षिणा दिलेली आहे. त्याच्यानंतर ब्राह्मणांची पूजा केली. त्यांनाही विपुल असं धन दिलं. ब्राह्मणांनाही अतिशय आनंद झाला. रावणाचं औदार्य पाहिलं गेलेलं आहे. अलंकार वस्त्र मंदोदरीनं सर्व मुनी स्त्रियांना दिली. ज्या कुमारिका शुभगेच्या होत्या, शुभगेची सेवा करीत होत्या, त्यांनाही वस्त्र अलंकार दिली. पण त्या सर्व खिन्न झाल्या आणि गणपती बाप्पांना म्हणू लागलेले आहेत की आपण आमच्या समोर प्रगट झालात. हे गणपती बाप्पा, आपल्याला साष्टांग नमन. पण आमचे हात जोडून एक विनंती आहे. हे देवादेवा चिंतामणी, तू विश्वाचा मोक्षदानी आहेत. तुझ्या चरणी आम्ही विनवटलो गेलो तर अखंड पायाशी हे देवराया ठेवा. शुभगेच्या ह्या सुसंगानं तुमचं दर्शन झालं. पूर्व पुण्य आमचं उदयाला आलं तरी शुभगेचा हेतू तू पूर्ण केला. अर्धांगी तिला करून घेतलेला आहे. आम्ही तिच्या दासी आहोत. आम्हालाही तारुण्ये भक्तवत्सल तू गणेश आहे. तो आमची आस पूर्ण कर. अखंड तुझी कास आम्ही धरली गेलेली, आमचा उद्धार कर. असं त्यांचं बोलणं ऐकल्याच्या नंतर गणपती बाप्पा आनंदित झाले आणि हे शुभगेनं पाहिल्याच्या नंतर आनंद मनामध्ये झालेला आहे. परब्रह्म हे गणपती बाप्पा यांनी तुमचं दर्शन घेतलेलं आहे. या सर्व तुमच्या भक्तीमध्ये अनन्य भावानं लीन झालेलं आहे. तरी शुभगा म्हणू लागलेले, मी हात जोडून वरदान मागते. हे भक्तवत्सल विघ्नारे, ह्यांची इच्छा पूर्ण करा. हेच मी मागणं आपल्या पायाशी मागते. शुभगेचं मनोगत जाणलं गेलेलं आहे आणि आनंदानं गणपती बाप्पा म्हणू लागले, पुढं कृष्णाचा अवतार निश्चितपणानं होणार आहे आणि मग या सर्व स्त्रियांचं मी मनोगत तिथं पूर्ण करीन. माझा त्यांना वर असेल. ह्या सर्व कृष्णाच्या स्त्रिया होतील आणि मनोस्फित असं सुखाचा भोग यांना प्राप्त होईल आणि काळाच्या वेळेला अचळ असं पद यांना प्राप्त होईल. असं म्हणून सर्वेश्वर गणपती बाप्पा सर्वांना प्रेम दिलं गेलेलं आहे. सुरवर मुनीश्वर सगळेजण स्वस्थानाला निघून गेले. महादेव नंदीवरती बसलेले आहेत. डाव्या मांडीवरती पार्वती मातेला घेतलेला आहे आणि शुभगे सहित गणपती बाप्पांना
पार्वती मातेनं मांडीवरती घेतलं. अशा पद्धतीनं शिव महादेव परिवारासहित स्वस्थानाला निघून गेले. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. हे शुभगा चरित्र अतिशय पवित्र आहे. श्रवण केल्याच्या नंतर सर्व इच्छा पूर्ण होतील, संकटाचं निवारण होईल, किंचित सुद्धा संकट कधी येणार नाही. म्हणून हे जे चरित्र आहे हे चरित्र श्रोत्यांनी श्रवण करावं. श्रवण केल्याच्या नंतर अचळ अशी प्रीती गणपती बाप्पांच्या वरती जडली जाईल. महत् पापं जी आहेत ती जळून खाक होतील आणि मोक्षपद अंतकाळाच्या वेळेला प्राप्त होईल. म्हणून भावयुक्त अंतकरणानं ही जी कथा आहे ही कथा आपण श्रोत्यांनी श्रवण करावी. संकटातून मुक्त होण्यासाठी नवविद्या भक्तीमध्ये नामस्मरण हे श्रेष्ठ आहे. तेच कलियुगामध्ये तारून नेणार आहे असं ग्रंथकर्ते सांगू लागले. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरनाथ भगवान की जय. प्रभु रामचंद्र भगवान की जय. पवनसूत हनुमान की जय. उमापती महादेव की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गणपती बाप्पा मोरया.